आणि आडवी तटबंदी आहे, ताशी कडा आहे, कडा आहे. म्हणजे हिरकणी ज्या ठिकाणी खाली उतरली तो हिरकणीचा बुरुज, किल्ल्याचं पश्चिमेचं टोक, याची माहिती आपण थोडी पुढे जाऊन आता आपण ज्या ठिकाणी उभे नाही, आता हा रायगडचा सेंटर पॉईंट आहे. म्हणजे इथे एक वरती बुरुज पाहायला मिळतो, तो हिरकणीचा बुरुज म्हणजे किल्ल्याचं पश्चिमेचं टोक म्हणजे हिरकणीचा कडा. आपण सर्वांनी हिरकणी स्टोरी ऐकली असेल, पिक्चर वगैरे पाहिला असेल, बरोबर की नाही? तो प्रसंग याच गडावरचा आहे. हिरा नावाची गवळण दररोज गडावरची दूध विकायला यायची. असंच एक कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता. नेहमीप्रमाणे ती गडावरची दूध वरती गेली. पौर्णिमेनिमित्त गडावरती काही राजांनी कार्यक्रम आयोजित केले. या रायगडाचा नियम होता, एकदा का सूर्यास्त झाला म्हणजे गडावरचे नगारे वाजले तर किल्ल्याचं मेन गेट महादरवाजा हा बंद करायचा. सकाळी पुन्हा नगारे वाजता सूर्योदय होईल, मग किल्ल्याचं मेन गेट उघडलायचं. ते लक्षात आलं की सूर्योदय होऊन गेला, ती धावत पळत गेट पाशी आली. इथल्या पहारेकरांना विनंती केली की माझं लहान बाळ खाली आहे, 6 महिन्याचं लहान बाळ होतं, मला खाली जाऊ द्या. परंतु पहारेकरी म्हणाले की राजांची आज्ञा नाही आहे, आम्ही तुला खाली तर सोडू शकत नाही, परंतु माणुसकी या नाते तुझी राहण्याची व्यवस्था मात्र गडावरती आम्ही करतो. ती व्यवस्था गडावरती करण्यात आली. तर 6 महिन्याचं लहान बाळ घरी होतं ना, तर राहावे ना. ती रात्रीच्या पोटामध्ये संपूर्ण किल्ला फिरली. अखेरीस हा पश्चिमेचा कडा उतरून खाली आली. सकाळी पहारेकरांनी गेट उघडलं. म्हटलं हिरा आपण रात्री मुक्कामी ठेवलेलं ना, आता येईल नंतर येईल. 1-2 प्रहर निघून गेले, हिरा काय खाली येईना. मावळ्यांनी शोधले, कुठे सापडलं नाही. अखेरीस बातमी जाऊन राजाने दिली. राजाने 2 मावळे तिच्या शोध मोहिमेला पाठवले. कारण हिरोजीने आपल्या हिरोजीने या किल्ल्याचं राजांना गॅरंटी पत्र दिलं. म्हणजे एकदा किल्ल्याचं मेन गेट महाराजा बंद झाला तर राजांच्या आज्ञेविना गडावरून खाली जाईल ते पाणी आणि वरती जाईल ती हवा. मग हिरा खाली जाईल कशी? राजाने म्हटलं कुठेतरी कड्यावरती उडी मारली. 2 मावळे 2 दिवस संपूर्ण किल्ल्याचा घेरा शोधून काढला, कुठेही सापड नाही. 2 दिवसानंतर तिच्या गावातून बातमी आली की हिरा तिच्या घरी सुरक्षित आहे. 2 मावळे घरी पोहोचले. मावळ्यांना पाहता क्षणी घाबरली की मी राजांच्या आज्ञा तोडून गडाच्या खाली गेलोय, राजे मला आता शिक्षा करणार. मावळ्यांनी दरबारामध्ये हजर केली. राजाने भरल्या दरबारामध्ये विचारलं, हिरा तू मुक्कामी राहिलीस, मग खाली कसं काय गेलीस? हिरा म्हणाली, मी हा पश्चिमेचा कडा उतरून किल्ल्याच्या खाली गेलो. राजाला विश्वास बसेना. राजे तिला या कड्यावरती घेऊन आले आणि म्हणाले, तू जशी रात्रीची खाली उतरलीस ना, तसे मला आत्ता या ठिकाणी उतरून दाखव. परंतु हिरा म्हणाली, राजे त्यावेळेस मला माझं बाळ दिसत होतं, आता मात्र मला दरी दिसते. तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. राजाने त्या शिक्षा नाही केली. हिरोजींचे असते त्या साडी चोळी देऊनचा सन्मान केला आणि हिरोजींना विचारलं, हिरोजी जर का एखादी माता कडा उतरून खाली जाऊ शकते तर शत्रू मात्र नक्कीच गडावरती येऊ शकतो. तुम्ही ताबडतोब तो कडा तासून काढा. त्या ठिकाणी बुरुज बांधा. त्या बुरुजाला या मातेचं नाव द्या, हिरकणीचा बुरुज. आज देखील आपल्या इतिहासामध्ये हिरकणीचा बुरुज आणि तिच्या वाडीला हिरकणीची वाडी आज देखील आपल्याला पाहायला मिळते. हा संपूर्ण प्रसंग मी तुम्हाला एका छोट्याशा कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी ऐकवणार आहे की रायगडावर राजधानी ती होती शिव छत्रपतींची, कथा सांगतो आता ऐका येथील हिरकणी बुरुजाची. बसले होते गावताशी वाळसूर या नावाचे, राहत होते कुटुंब तेथे गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे, सोबत होते हिरा नाबत्या तडपदार घरवाडीचे. सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरी, चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी हिरा क्षणभर विसावली, ध्यानी नाही आले तिच्या कधी. सांज वेळ टवून गेली, सूर्यदेव मावळता झाले बंद गडाचे दरवाजे. हिरा म्हणाली मनात भ्याली, घरी ताने बाळ माझे. गडकरी यांना करी विनवणी, गडकरी खाली जाऊ द्या मला. गडकरी म्हणती नाही अनुज्ञा शिवरायांची आम्हाला. बाळासी आठवे झाली माय माऊली वेडी पिसी, कडा उतरुणी धावत जाऊनी बाळाला ती घे कुशी. अतुलनीय धाडस पाहुनी महाराज स्तंभित झाले, साडी चोळी हिरास देवणी प्रेमे सन्मानित केले. कड्यावरती त्या बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाची, कथा अजूनही ऐकू येते येथील हिरकणी बुरुजाची. कथा अजूनही ऐकू येते येथील हिरकणी बुरुजाची. आता आपला नेक्स्ट पॉइंट